श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण उर्फ प्रमोद कोनकर इथे आलेले आहेत. जवळपास 45 वर्ष पत्रकारिता करत आहेत. तर एकंदरीतच त्यांना कशी आवड निर्माण झाली, त्यांना काय काय अनुभव आले, किंवा आजच्या फास्ट युगामध्ये किंवा सोशल मीडियाच्या युगामध्ये काम करताना काय वेगळे अनुभव येतात, अशा सर्वांगीण गप्पा आज आपण त्यांच्याबरोबर मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. मी आत्ताच म्हटलं की जवळपास 45 वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय. दैनिक रत्नभूमी असेल, सकाळ, महाराष्ट्र टाइम्समध्ये तुम्ही काम केलं आहे. अनेक प्रकारचं लेखन केलं आहे. पर्यटन असेल, पर्यावरण, ग्रामस्वच्छता, त्याचबरोबर शेतीविषयक काही लेख लिहिलेत, चित्रपट, नाट्यकथा लिहिल्यात, लेख किंवा बालकथा लिहिल्यात. तर मला असं सांगा, हा प्रवास तुमचा खूप मोठा आहे आणि त्याकडे आपण वळणार आहोतच, पण मुळात असं सांगा की याची आवड कधी निर्माण झाली? अगदी शालेय जीवनात त्याची मला आवड निर्माण झाली. तेव्हा पत्रकारिता त्याला म्हणतात हे काही मला माहीत नव्हतं. माझं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं माणगाव हे माझं गाव. शाळेत असताना काय झालं की आपल्याला माहिती आहे की ते कवी वसंत सावंत हे आपल्याला परिचित नाव आहे, कोकणात तर नक्कीच आहे. तर ते एकदा आमच्या शाळेत आले होते. कवी आणि आद राणे म्हणजे आकाराम दत्तात्रय राणे, आद राणे हे कवी तेव्हाचे ते शिक्षक होते. आणि त्यांनी जेव्हा दक्षिण रत्नागिरी साहित्य संघ नावाचा एक संघ तेव्हा होता, तेव्हा कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन तर व्हायचीच होती आणि जिल्हा आपला संपूर्ण एक होता, रत्नागिरी सिंधुदुर्ग. मग जो दक्षिण भाग होता, आता ज्याला सिंधुदुर्ग म्हणतात, त्या भागासाठी दक्षिण रत्नागिरी साहित्य संघ नावाची एक संस्था स्थापन झालेली होती. आणि या संस्थेचं काम ते राणे गुरुजी करायचे. ते माझे शेजारीच होते. तर त्यांनी त्या वसंत सावंत त्यांना शाळेत आमच्या बोलावलं होतं आणि कार्यक्रम झाला तिथे. तर हा कार्यक्रम मी ऐकला आणि आम्हाला तेव्हा कसं होतं की शाळेमध्ये वृत्तलेखन असा विषय त्यावेळेला नव्हता, नंतरच्या काळात तो आला. तर झालं असं की तो जो सगळा प्रसंग होता, ती सगळी जी बातमी होती, तर तेव्हा गोमंतक जे गोव्यातलं दैनिक होतं त्याचे ते प्रतिनिधी म्हणून काम करायचे राणे गुरुजी. आणि त्यांनी ते त्या दिवशी जे काही घडलं होतं ना, ते मला माहिती होतं की हे राणे गुरुजी त्याचे बातमीदार आहेत आणि ते त्याच्यामध्ये बातम्या लिहितात आपल्या भागातल्या छोट्या छोट्या, अगदी आपल्याला किरकोळ वाटतात पण त्याच्यामध्ये बातम्या व्यवस्थित यायच्या. त्याचं कुतूहल वाटायचं की हे एखादं घडतंय. म्हणजे मी जिथे राहतो माणगाव, तर त्या ठिकाणी गिरोबा नावाचं एक देवस्थान आहे, जिथे होळी पौर्णिमेला एक कार्यक्रम घडतो आणि तिथे मंदिर वगैरे काही नाही आहे, छोटंसं ओपनच आहे ते सगळं. आणि त्या ठिकाणी कार्यक्रम घडतो आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर तिथला दुसऱ्या दिवशी त्याची बातमी त्याच्यामध्ये मी वाचली, काय काय तिथे घडलं, कसे लोक जमले होते, काय वगैरे. मला त्याचं कुतूहल वाटलं की हे तर आपण बघितलेलं आहे, आपण बघितलं तेच दुसऱ्या दिवशी छापून आलं आहे. मग मला ते कुतूहल एक निर्माण झालं. आणि मग जेव्हा ते वसंत सावंत आमच्या शाळेत आले होते, तेव्हा ते जे काही बोलले, त्यांनी जे काही सांगितलं, ते मी माझ्या भाषेत माझ्या पद्धतीने लिहून काढलं. हे लिहून काढलं त्याच दिवशी, म्हणजे लगेचच. आणि तिसऱ्या दिवशीच्या अंकामध्ये, कारण आत्ता एवढं ते फास्ट नव्हतं, ते टपालाने जायचं असं मुख्य कार्यालयामध्ये, आणि ते तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध झालं. ते झाल्यानंतर मी जे लिहून काढलं होतं त्याच्याशी त्याची तुलना केली, हे कुठे कमी, किती जास्त झालं आहे, काय जास्त झालं आहे. मी काय बातमीदार असं माझ्या डोक्यात काही नव्हतं, पण हा वृत्तांत हा आपणही लिहू शकतो असं ते मला वाटलं. आणि मग तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की आपल्याला हे करायचं आहे. तेव्हा मी मगाशी म्हटलं जसं मला पत्रकारिता त्याला म्हणतात तसं काही मला माहीत नव्हतं, पण मला तेव्हापासून एक सवय लागली की एखादा कार्यक्रम असेल तर तिथे जायचं, बघायचं, आपल्या भाषेत आपल्या शब्दात आपण लिहून काढायचं. आणि नंतर जेव्हा ज्युनियर कॉलेजला गेलो 11वी 12वी, त्या काळामध्ये मग त्या कॉलेजला आमच्या स्पर्धा पण तिथे होत्या की वृत्तलेखन अशी एक स्पर्धाच होती तिथे. त्यात मी भाग घेतला. त्यात मला यश मिळालं नव्हतं, पण ते मला तेव्हापासून वाटलं की हे आपल्याला काहीतरी करायला हवं असं. तेव्हा उद्दिष्ट वगैरे असं मी काहीही ठरवलेलं नव्हतं. पण पत्रकारिता मी अगदी योगायोगाने आलो. त्याच काळामध्ये इथलं जे रत्नागिरीचं दैनिक आहे रत्नभूमी, त्यांनी विद्यार्थी बातमीदार नेमण्यात म्हणून एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मी त्याच्यासाठी अर्ज पाठवला आणि ज्या मी अगोदर बातम्या काही लिहिल्या होत्या त्या आणि इतर ठिकाणी आलेली त्या बातम्यांची कात्रणं अर्जाबरोबर पाठवून दिलं. आणि मला लगेच 8-10 दिवसामध्ये त्यांचं उत्तर आलं की तू बातमी लिहायला सुरुवात कर. अशी सुरुवात झाली. पत्रकार म्हणून
म्हणजे सर्वांगीण आपल्याला त्याचं त्याकडे बघणं किंवा त्याचा अभ्यास हे गरजेचं असतं. मग त्यासाठी एक वेगळं काही शिक्षण असं तुम्ही घेतलं? रत्नागिरीत आल्यानंतर तेव्हा काका नाचणकर हे रत्नभूमीचं काम प्रामुख्याने बघायचे. म्हणजे भिरा पालांडे त्याचे संपादक होते, पण नाचणकर हे ते सगळं काम त्याचं बघायचे. त्यांनी मला सांगितलं की असं नुसतं काही हे करून चालणार नाही. म्हणजे कसं झालं, जेव्हा मी ते बातम्या पाठवत होतो त्या वर्षभरामध्ये मला त्यांनी रत्नागिरीत बोलावून घेतलं आणि तुला काम करायचं आहे का, तर इथे आपल्याकडे एक जागा आहे, तू ये आणि इथे कर. बरं. तर मी म्हटलं माझं शिक्षणाचं काय करायचं, कारण मी खरं सांगायचं तर 12वी पूर्ण झालंच नव्हतं. मी त्या वर्षी फेल झालो होतो 12वी. बरं. त्या काळात मी इथे आलो आणि काय करावं आता. तर वडिलांना विचारलं मी, वडील शिक्षक होते माझे. तर त्यांना म्हटलं, ते म्हणाले आत्तापासून तू नोकरीला जाऊन काय करणार, शिक्षणाचं काय करणार आहेस. पण मला असं वाटलं की नाही, आपल्याला बघू तरी काय करता येतं का, नसेल तर काय आपण जाऊ परत येऊ. कारण मध्ये 6 महिने मुदत होती, पुढच्या वर्षीच्या मार्च महिन्यात बसायचं होतं परीक्षेला. या काळात काय करावं. पण मी आलो आणि मला त्यांनी ॲक्सेप्ट केलं. आणि मजेशीर गोष्ट सांगतो तेव्हा की त्यांनी मला 200 रुपये पगार मिळेल असं सांगितलं. बरं. हे मी वडिलांना जेव्हा सांगितलं तर वडिलांनी मला प्रश्न विचारला, हे वर्षाचे का महिन्याचे. कारण हे असं काहीतरी करून पत्रकारिता हा एक विषय आहे, त्याच्यातनं एवढं उत्पन्न मिळू शकेल, अशी नोकरी मिळू शकेल असं तेव्हा कल्पना कोणालाच नव्हती. मग वडिलांनाही ती नव्हती. पण मी ते स्वीकारलं, आलो इथे. आणि मग मला इथनं बाहेरनं परीक्षा मी दिली. म्हणजे आणि मग मला त्याची आवड निर्माण झाली. आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलं की कोल्हापूरला तेव्हा एक डिप्लोमा कोर्स होता. सुधाकर पवार नावाचे सिनियर जर्नलिस्ट म्हणता येणार नाही, पण त्या पत्रकारिता शिक्षण क्षेत्रातले ते खूप नावाजलेले व्यक्तिमत्व होतं. त्यांनी नाचणकर सरांनी गाठ घालून दिली आणि मी तो डिप्लोमा केला. आणि त्यानंतर खरं जे शिक्षण आहे, मला अजूनही वाटतं म्हणजे पत्रकारितेसाठी शिक्षण आवश्यक आहे, पण तरी बाहेर जे अनुभव मिळतात ना, समाजात जे अनुभव मिळतात ना, हेच खरं शिक्षण त्या पत्रकारितेमधलं असतं. आणि हे मला कसं कळलं, तर मी वर्षभरच इथे रत्नागिरीमध्ये रत्नभूमीमध्ये होतो. त्यानंतर मी मुंबईमध्ये गेलो. नामवंत पत्रकार आपल्याला माहिती असेल माधव गडकरी, तर त्यांना मी भेटलो. त्यांना भेटल्यानंतर कोकणातनं आलेला एक मुलगा आहे, एवढ्या फक्त क्रायटेरियावर त्यांनी मला तिथे मुंबई सकाळमध्ये जॉईन करून घेतलं. तेव्हा त्या काळात अतिवृष्टी झालेली होती, महामार्ग बंद होता. या काळात 1983च आहे हे. तर तेव्हा ते काही जवळजवळ 15 किलोमीटर ते स्वतः चालत या भागामध्ये आले होते, संगमेश्वर भागामध्ये. अर्ध्या भागापर्यंत मोटार आली होती, त्याच्या पुढे ते स्वतः चालत त्या भागातली त्यांनी माहिती सगळी घेऊन ती त्याच्यामध्ये छापली होती. आणि अशा एकाच दिवशी मला त्यांच्याबरोबर येता आलं होतं. मग मला हे सगळं लाईव्ह दिसायला नाही, हे लिहिलं पाहिजे, हे लिहिलं पाहिजे. मग हा प्रश्न असतो, हा प्रश्न असतो. यातून ते पुढे पुढे शिकत गेलो. आणि जे जर्नलिझमचे कोर्स आहे BJ किंवा MJ, हे मी नंतरच्या काळात केला आहे, तेव्हा नव्हता. त्याचं मला कुठेही सुरुवातीला अडचणी आली नाही, पण आपल्याला त्यातली काहीतरी शास्त्रशुद्ध माहिती पाहिजे, यासाठी मी नंतरच्या काळामध्ये ते शिकलो. आत्ता तुम्ही म्हणालात की 1983 साली पूर आलेला आणि तिथे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन ती बातमी केली होती. 1983 म्हणजे बराच काळ मागे आहे. आणि आज आपण बघितलं तर दळणवळणाची साधनं किंवा सोशल मीडिया याच्यामुळे आपण पटकन पोचू शकतो. तेव्हा ते फार कठीण होतं. मग त्यावेळेचे असे काही अनुभव आहेत? तेव्हाचे सांगण्यासारखे अनुभव तसे बरेच आहेत. कारण कसं होतं की जसं आता तुम्ही म्हटलं तसं सोशल मीडियामुळे जग जवळ आलं हे खरं आहे, पण माणूस मात्र माणसापासून खूपच लांब गेलेला आहे. तेव्हा तशी स्थिती नव्हती. कारण अशी खूप ही होती की प्यायच्या पाण्याचा प्रश्न, महापूर आलेला होता पण प्यायच्या पाण्याचा प्रश्न होता. संगमेश्वरच्या पलीकडे त्या गावामधनं आम्ही येत होतो, तिथे समोर तर दिसतंय प्रचंड वेगाने गेलेलं सगळं गढूळ पाणी, पण पिण्याचा पाण्याचा प्रश्न. कारण काय की त्या विहिरी ज्या होत्या, ह्या विहिरीसुद्धा त्या सगळ्या पाण्याने भरून गेलेल्या होत्या. आणि आता जेवढं प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्यामधनं पाण्याचा कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतं, तसा तो काळ नव्हता. खूप दूरवरनं पाणी आणायला लागायचं. टँकरची संकल्पनासुद्धा तशी तेव्हा ती नवीन होती. तरी त्या टँकरमधनं ते पाणी यायचं आणि त्या पाण्यासाठी प्रचंड झुंबड ओढायची त्या लोकांची, ते बघितलेलं. पण तरीही तिथे माणुसकी तेव्हा दिसत होती की त्यातला जो सिनियर माणूस असेल, म्हणजे वृद्ध माणूस असेल, तर त्याला स्वतः नेऊन पाणी देणं हे मी बघितलेलं त्या काळात. सगळं भिजतच चालायचं, पण त्याही याच्यामध्ये थोडासा झोपडी कुठल्या असेल, कुठं राहिलेला असा भाग झोपडीचा असेल, तर त्या ठिकाणी त्या माणसाला नेऊन ठेवणं, त्याला पाणी देणं. ब्रेड ही संकल्पना तेव्हा नव्हती. काही गोष्टी आश्चर्य वाटतील, तेव्हा ब्रेड नव्हते, तेव्हा पाव होते, पण तेही पाव सर्रास मिळत नसत. मग ते रत्नागिरीसारख्या ठिकाणाहून कुठेतरी तिथे कोणीतरी आणायचं, त्याच्यानंतर ते लोकांना दिले जायचे. पण तेही करताना ती माणसं
झुंबड जरी उडाली तरी ही जी मोठी माणसं आहेत त्यांच्यासाठी त्यांची धडपड चालायची, हे तेव्हा मी बघितलं आहे. आत्ता तुम्ही म्हणालात तसं की नैसर्गिक आपत्ती असो किंवा एखादा अपघात असो किंवा की कुठली चांगली बातमी असो किंवा वाईट असो, त्या घटनेपर्यंत पत्रकाराला पोचावं लागतं जाऊन. मग नेमकी पत्रकाराची भूमिका तिथे काय असावी का काय असते? असं म्हटलं जातं की पत्रकार मुळात मनात त्याच्या सामाजिक कार्यकर्ता आपण आहोत अशी भूमिका खरं म्हणजे असायला पाहिजे. आणि अनेक उदाहरणं जर आपण बघितली, अगदी स्वातंत्र्याच्या काळापासूनची जरी सगळी बघितली, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता येईल, त्याला लोकमान्य टिळकांचं घेता येईल, महात्मा गांधींचं घेता येईल. या मंडळींनी सगळ्यांनी पत्रकारिता नक्कीच केलेली आहे. आपल्याला माहिती आहे ती त्यांची अनेक वृत्तपत्र त्या काळातली होती. हे कसं होतं की समाजासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, आपापल्या परीने त्यांनी ते काम केले. त्यांचे असे काही त्यांनी उद्देश ठरवलेले होते. तेव्हा ते अर्थातच स्वातंत्र्यासंदर्भातले असतील, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला तर समतेसाठी असेल, सावरकरांचं असेल तर ते सामाजिक समतेसाठी असेल. हे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून त्यांनी पत्रकारितेचा उपयोग केला. आणि खरं वास्तविक त्या पत्रकारितेमुळेच अनेक गोष्टी आपल्याला साध्य झाल्या. अगदी स्वातंत्र्याचा जरी आपण विचार केला, भारतीय स्वातंत्र्याचा विचार केला तरी त्याच्यामध्ये सुद्धा पत्रकारितेचा जो वाटा आहे तो अधिक महत्त्वाचा असं मला वाटतं. आपण केसरीचं उदाहरण नेहमी लोकमान्य टिळकांचं देत असतो. तर मुद्दा असा आहे की सामाजिक आपल्याला काहीतरी वाटत असलं तर तो पत्रकारिता चांगल्या पद्धतीने करू शकतो तो, नाहीतर ती वरवरची पत्रकारिता होते. आणि त्याला मी म्हणताना पत्रकारिता असं म्हणतो त्याला. पत्रकारिता म्हणजे काय, तर कोणीतरी आपल्या संस्था असेल, एखादी व्यक्ती असेल तर ते आपल्याबद्दल कुठला कार्यक्रम होणार असेल तर, किंवा क्रीडा संस्था असेल तर कुठल्या स्पर्धा भरणार आहेत, किंवा आता संस्थेने कसं काय आयोजित केलेलं होतं, त्यात विजेते कोण होते, किती लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते, ही सगळी माहिती त्या संस्थाच देतात. म्हणजे ते पत्रक असतं, ते फक्त आपण ते आपल्या शब्दात किंवा शब्दशः तसंच प्रसिद्ध करणं, हे अशी ती पत्रकारिता अलीकडे झालेली आहे. ती त्या काळामध्ये नव्हती, पूर्वी निश्चितपणे ती नव्हती. आपण मगाशी बोलताना बोललो की सोशल मीडियामुळे जग जवळ आलं आहे किंवा दळणवळणाची साधनं असतील त्याच्यामुळे पटकन पोचायला होतं आहे त्या ठिकाणी. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात आज माणूस फार लवकर पोचू शकतो आहे, तिथली बातमी मिळवू शकतो आहे. पण आत्ता तुम्ही जे सांगताय की ही एक साधारण 40 वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आता हे सोशल मीडियाचा वापर झाल्यानंतरची पत्रकारिता, काय फरक जाणवला तुम्हाला? कारण दोन्ही माध्यमात तुम्ही काम केलं आहे. फरक थेट असा जाणवतो की त्या काळामध्ये जेव्हा आम्ही पत्रकारिता केली तो काळ असा होता की त्या काळामध्ये साधनांची वानवा होती. म्हणजे असं की एखादी बातमी देण्यासाठी आताचं ताजेपणा, तर आता कसं एका क्षणात जगभरात कुठलीही बातमी कुठेही जाऊ शकते, तसा तो काळ नव्हता. 2 किंवा 3 दिवसानंतर ती बातमी पोहोचत असे, कारण प्रामुख्याने टपालाने ती बातमी जायची किंवा तारेने जायची. आता ताराच बंद झाल्या, पण तरी ती बातमी उत्सुकतेने वाचली जायची. आणि त्याला कारण काय, एक बातमीमध्ये त्याला सबस्टन्स असं म्हणतात. सबस्टन्स म्हणजे त्यात मूळ मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा काय, मध्यवर्ती कल्पना जी त्याची असेल ती काय आहे ती असायला हवी असायची. तर हा जो सगळा भाग झाला तेव्हा साधनांची जेव्हा वानवा होती, फोनवरनं लाईटनिंग कॉल नावाचा, अतिच महत्त्वाची असेल तर लाईटनिंग कॉल नावाचा एक प्रकार होता, तो लावावा लागायचा. तेव्हा तो कधीतरी फोन मिळायचा आणि फोनवरनं ते काही वेळेला अनेक वेळेला असं व्हायचं की एकतर्फीच ऐकू यायचं, काय समोरचं कोण बोलतोय ते काही ऐकूच येत नसे. तर याच्यातनं सुद्धा तो संदर्भ लावून ती बातमी लिहिली जायची, बातमी दिली जायची. आज काय झाले की सहजपणे सगळं उपलब्ध आहे. म्हणजे तेव्हा साधनं ही जर असतील, तेव्हा ती जी पत्रकार मंडळी त्या काळातली होती त्यांना जर आजच्यासारखी साधनं जर मिळाली असती तर पत्रकारिता आणखीन कुठल्या तरी वेगळ्याच आणि मोठ्या चांगल्या उंचीवरती गेली असते असं वाटतं. अर्थात गेलंय त्याचा हे करतो अशातला भाग नाही आहे, पण आता साधनं भरपूर आहेत, पण ती साधनं वापरायची कशी हे समजत नाही आहे, असं थोडंसं झालं आहे. गोंधळसारखी अवस्था निर्माण झालेली आहे. आज आपण बघतो की ब्रेकिंग न्यूज ह्याला फार महत्त्व दिलं जात आहे. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? होतं कसं की त्यामध्ये जर खरोखरीच न्यूज असेल तर ब्रेकिंग न्यूज खूप चांगली असते. ब्रेकिंग म्हणजे काय की पटकन समजणारी, तातडीने आणि महत्त्वाची बातमी. पण ब्रेकिंग न्यूज हा शब्दसुद्धा आता एकदम गुळगुळीत झालेला आहे. ब्रेकिंग म्हणजे काय, खरोखरी वेगळी, खरीच काय झालेलं आहे का, भूकंप झालेला आहे का, म्हणजे भूकंप झाल्यानंतरच किंवा वीज पडल्यानंतरच किंवा मोठा अपघात झाल्यानंतरच ती ब्रेकिंग न्यूज होते अशातला भाग नाही आहे. एखाद्या नेत्याचं निधन असेल, अभिनेत्याचं निधन असेल, अशा अनेक गोष्टी असतात. ब्रेकिंग म्हणजे आता आपण कल्पना केली नव्हती आणि आता ती अचानक घटना घडलेली आहे तर ती ब्रेकिंग न्यूज होते. तर होतंय कसं की
कुणीतरी ऐकीव माहितीवरती आधारित अनेक वेळेला ह्या बातम्या दिल्या जातात. हा खूप मोठा धोका आहे. आणि होतं असं की प्रसार जो व्हायचा पूर्वीच्या काळामध्ये त्याला फार वेळ लागायचा. आता ते झटपट होतं, म्हणून चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्ट पटकन लोकांपर्यंत आधी पोचते, कुतूहल लोकांच्यामध्ये निर्माण होतं आणि मुळात ती घटना घडलेलीच नसते असंही अनेक वेळेला घडून जातं. म्हणून झटपटच्या या जमान्यामध्ये बातमीची खात्री करणं हा जो विषय आहे, संपादन हा जो विषय आहे, हा त्यातनं नष्ट झालेला आहे. ज्याच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे तो कुणीही बातमीदार म्हणजे पत्रकार होऊ शकतो, कुणीही तो छायाचित्रकार होऊ शकतो, हे खरं आहे. पण त्या पाठीमागे मेंदू असावा लागतो. मेंदू हे संपादनाचं काम करत असतं. म्हणजे काय आहे की योग्य काय आहे, अयोग्य काय आहे याचा विचार करून ती बातमी पूर्वी लिहिली जात असे, पूर्वी लिहिलं जात असे, आता लिहिलं जात नाही. आता ते टाईप केलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये मेंदूचा भाग फार कमी असतो. तर संपादन हा विषय त्याच्यामध्ये नसल्यामुळे त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून साधनं आज जेवढी अधिक आलेली आहेत त्याचा अधिकाधिक वापर, इंटरनेटचा वापर चांगल्या पद्धतीने जर का केला तर पत्रकारितेला खूपच चांगलं भवितव्य आहे. पत्रकारितेचे असे काही विविध प्रकार आहेत का? पूर्वी कसं होतं की मुद्रित माध्यमं आणि दूरदर्शनसारखी माध्यमं किंवा आकाशवाणीसारखं माध्यम एवढीच मर्यादित माध्यमं होती. आता कसं झालं आहे की यामध्ये सुद्धा अनेक प्रकार निर्माण झालेले आहेत. वेब जर्नालिझम नावाचा एक भाग आहे. वेबसाईट असते, वेब पोर्टल असते. वेब पोर्टलवरती लोक बातम्या देऊ शकतात, म्हणजे तयार करणारे लोक असतात. पूर्वी ठराविक संस्था असायच्या, म्हणजे वृत्तसंस्था असेल तर PTI, UNI सारख्या संस्था असायच्या, किंवा वर्तमानपत्रांच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया आहे, लोकसत्ता आहे म्हणजे इंडियन एक्सप्रेस आहे, अशी ठराविक हे असायची. सकाळ वृत्तपत्र समूह आहे, लोकमत वृत्तपत्र समूह, अशी एक ठराविक वर्तमानपत्र असायची. आज काय झालं आहे की मगाशी मी म्हटलं तसं ज्याला वाटेल तो स्वतःचं यूट्यूब चॅनेल सुरू करू शकतो, स्वतःला जो पाहिजे असेल तर एखादी वेबसाईट सुरू करू शकतो. म्हणजे ते खूप सोपं झालं आहे. पण पुन्हा त्या ठिकाणी विश्वासार्हता हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं वेब जर्नालिझम आहे, फेसबुकवरती काही लोक करणार आहेत, ब्लॉग नावाचा एक प्रकार आहे, व्होकल आणि पुन्हा हे ब्लॉग असं. हे पत्रकारितेचे वेगवेगळे आविष्कार आहेत. मुळात पत्रकारिता म्हणजे काय, जे मला माहिती आहे ते, किंवा मी जे काही ज्ञान मिळवलेलं आहे, मी जे काही संकलन केलेलं आहे ते लोकांपर्यंत, वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचावं. ज्यांना ते माहिती नाही त्यांच्यापर्यंत पोचावं, आणि ज्यांना माहिती आहे त्यांना पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळावा, हा त्यातला मूळ हेतू असतो. हा मुख्य हेतू त्याच्यामधला असतो. तर त्यामुळे आविष्काराचं जे आहे ना ते स्वातंत्र्य भरपूर आहे. पण तो आविष्कार कुठल्या पद्धतीने करावा, योग्य आहे का, सामाजिक दृष्टीने तो योग्य आहे का, तो दिशादर्शक आहे का, समाजामध्ये कुठल्या तेढ तर निर्माण करणार नाही ना, गोंधळ तर निर्माण करणार नाही ना, गैरसमज तर निर्माण करणार नाही ना, हे बघून याचं प्रसारण खरं म्हणजे व्हायला पाहिजे. आणि हे होत नाही म्हणून पत्रकारितेबद्दल अलीकडे फारसं चांगलं बोललं जात नाही. आत्ता तुम्ही सांगताय की नेमकी पत्रकारिता कशी असावी, तर मला सांगा की एक चांगला पत्रकार म्हणून जर व्हायचं असेल तर नेमके कोणते गुण त्याच्यात असायला हवेत? त्याच्यामध्ये समयसूचकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. त्याच्यानंतर त्याला इतिहास चांगला माहिती पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या घटना घडामोडी जेव्हा आपण बघत असतो तेव्हा त्या प्रत्येकाला काहीतरी इतिहास असतो. आपल्याला किती काय काय माहिती पाहिजे. तो महाराष्ट्रात असेल, मराठी असेल तर मराठीचा इतिहास त्याला माहिती पाहिजे, महाराष्ट्राचा इतिहास पाहिजे, शिवाजी महाराज वगैरे तर आहेच आहे, पण कित्येक वर्षांपूर्वीपासूनचा, म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरांचा इतिहास माहिती पाहिजे. थोडक्यात म्हणजे इतिहास माहिती हवा. वाचन हवं. वाचन त्याच्यासाठी भरपूर पाहिजे. त्यासाठी फक्त भारतीय असं चालणार नाही आहे, जगाचा आपल्याला इतिहास पाहिजे. नुसता इतिहास माहिती असून चालणार नाही. आपल्याला भूगर्भाचं ज्ञान पाहिजे, अवकाशामधलं ज्ञान पाहिजे, तंत्रज्ञानाची माहिती पाहिजे, भूगोल तर आपण म्हणतो तर त्याची माहिती पाहिजे, पर्यावरणाची माहिती पाहिजे. म्हणजे असा एकही असा विषय नाही की जो पत्रकारिता करताना चालत नाही. बरोबर. प्रत्येकामधली माहिती पाहिजे. भूजचा भूकंप जेव्हा झाला, त्या भूजच्या भूकंपाच्या काळामध्ये मी तेव्हा सकाळमध्ये होतो, उदाहरण सांगायला काहीच हरकत नाही. त्यावेळेला सकाळने काही इंजिनियर्स जे होते त्यांना पत्रकार म्हणून त्या भागामध्ये पाठवलं होतं. उद्देश असा आहे की अनेक तिथे इमारती कोसळल्या होत्या. मग ते काय, त्याचं भूकंप झाला आहे बरोबर, भूकंपाने इमारती कोसळल्याचं म्हणतात तसं नाही आहे. इमारत जर ती कच्ची असेल तरच कोसळते, नाहीतर भूकंपाने अनेक गोष्टी घडल्या असतात की डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त झाले असते. तेही काही ठिकाणी होतात, नाही असं नव्हे, त्यालाही पुन्हा वेगळी कारणं आहेत. बांधकाम कसं होतं, त्याचा पाया कसा होता, किती इमारत उंचीची होती आणि मग त्याला किती खोलीचा पाया पाहिजे, तो पाया कुठल्या पद्धतीचा होता, त्याच्यामध्ये काय काय घटक वापरलेले होते,
याचा अभ्यास करण्यासाठी ते माणसं तिथे पाठवली होती. म्हणजे घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये सत्य काय आहे हां. हे शोधून म्हणजे त्याचं ते काम आहे हो पत्रकाराचं. हो. राजकारणासारखा आता विषय असेल तर त्याच्यात तो सातत्याने बदलत असतो. राजकारण ही सुद्धा अत्यंत आवश्यकच गोष्ट आहे, कारण राजकारण होतं म्हणून तर आपण स्वातंत्र्य पुन्हा पुन्हा मी म्हणतोय, कारण आता तो आपला अमृत महोत्सव चालू आहे पण त्या अनुषंगाने ते अनेक वेळा त्याचं वाचन झालं आहे म्हणून ते येत आहे. पण जर का त्याचं राजकारण ते नसतंच झालं तर आपल्याला स्वातंत्र्य कदाचित मिळालंही नसतं. त्या काळामधले आपले नेते होते, त्या काळाची जी गरज होती त्याप्रमाणे त्यांनी जे राजकारण केलं त्यातून आपण स्वतंत्र झालो आहोत. आता स्वतंत्र झाल्यानंतरचे प्रश्न वेगवेगळे आहेत. पत्रकारिता मगा तुम्ही जो एक विषय विचारला की पत्रकारात होण्यासाठी काय आवश्यक आहे, होतं असं माध्यमं बदलली पण सर्वसामान्य माणसांची बहुसंख्या ही तर सातत्याने राहणार आहे आणि बहुसंख्य लोक जिथे असतात तिथे प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्या असतात. पूर्वी शहरं छोटी होती, आता शहरं मोठी व्हायला लागलेली आहेत. शहरांच्यावर असा ताण वाढलेला आहे. प्रत्येक गाव आपण विकसित व्हायला पाहिजे असं म्हणतोय. काय होतंय त्याच्यामध्ये बकालपणा पण एकीकडे तो वाढतोय त्या भागातला. मग समस्येचं स्वरूप बदलत आहे पण समस्या कायम आहेत. माणसं वाढलेली आहेत. मग ह्या समस्या कुठल्या आहेत, त्या समस्यांचं मूळ काय आहे, त्याचं निराकरण करण्यासाठी काय करता येऊ शकतं ही त्याला माहिती पाहिजे. आणि याच्याकडे त्याने जर चौकसपणे लक्ष दिलं आणि योग्य पद्धतीने मांडलं, ते कुठे मांडलं पाहिजे, कसं मांडलं पाहिजे, किती शब्दात मांडलं पाहिजे, त्याला पूरक गोष्टी काय हव्या आहेत, कुठले संदर्भ त्याच्यासाठी देता येऊ शकतील, ह्याचं त्याला आकलन पाहिजे. आणि हे आकलन त्याने व्यवस्थित केलं तर तो उत्तम पत्रकार होऊ शकतो. सर, तुम्ही गेली 45 वर्ष पत्रकारिता या व्यवसायामध्ये आहात. अनेक विषयावरती तुम्ही लेखन केलं आहे. पर्यटन असेल, पर्यावरण, ग्रामस्वच्छता, शेती, चित्रपट, नाट्य, अनेक बालकथा लिहिल्यात, कथा लिहिल्यात. सगळ्यात आवडणारा विषय तुमचा कुठला होता? आवडणारा विषय मला पर्यावरण आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी, घटना लिहिणं, ते वाचणं असं मला आवडतं. त्याचबरोबर माणसाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी. म्हणजे कसं होतं, एक उदाहरण सांगतो मी. एक बातमीचा एक मथळा आठवतोय मला, 25 वर्ष झाली असतील त्याला. व्हायचं होतं अभियंता पण नशिबी आली मजुरी, असं त्या बातमीचा मथळा होता. झालं होतं असं की देवरुख जवळचं जे गाव आहे निवे, या गावामध्ये आम्ही असं फिरता असं एकदा त्या शाळेमध्ये गेलो होतो. शाळेत गेल्यानंतर एका मुलाचं नाव वाचलं तिथे. ते 10वीची टक्केवारी त्याच्यात लिहिली होती. त्यात एका लिहिलेलं होतं तेव्हा 85% मुलाला एका मार्क मिळाले होते. लक्ष्मण सुब्बू नाईक असं नाव त्याचं. तेव्हा ते मुख्याध्यापकांना मी विचारलं की हा मुलगा आता काय करतो, तर तेव्हा ते मुख्याध्यापक म्हणाले काय करणार, 12वी झाला आहे तो, पण तो आता तिकडे रत्नागिरीतच तिकडे मजुरी काम करतो. म्हटलं असं काय झालं. आता झालं होतं असं की तो मुलगा मागासवर्गीय होता पण त्याचा जन्म कर्नाटकात झाला होता. त्याच्यामुळे त्याला इकडचे महाराष्ट्रातले जे काही नियम होते त्यानुसार त्याला मागासवर्गीय म्हणून मान्यता मिळालेली नव्हती. पण त्याला पुढे 12वी झाल्यानंतर त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा होता पण तो काही मिळाला नाही. मग का ते झालं ही सगळी माहिती घेऊन त्याच्याबद्दलची जी माहिती लिहिली ती त्या बातमीमध्ये लिहिली होती की व्हायचं होतं अभियंता पण नशिबी आली मजुरी. कारण 12वी नंतर तो दुसरं काही करू शकत नव्हता म्हणून ते वडिलांचं एक सब कॉन्ट्रॅक्ट त्यांचं असायचं, त्याच्यावरती तो अक्षरशः डोक्यावरनं दगड टाकायचं काम करत होता. पण बातमीचा परिणाम कसा, ही बातमी मी लिहिली, संपूर्ण महाराष्ट्रात ती बातमी आली. ही बातमी आल्यानंतर साताऱ्यामधले बक्षी नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी ती बातमी वाचली तर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केलं आणि त्याला बाबासाहेब आंबेडकर लोणेऱ्याला जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये त्याला ॲडमिशन मिळवून दिली. आणि आश्चर्य वाटेल की तो तिथे BTech झाला, MTech झाला आणि निवे ज्या गावामध्ये त्याचं बालपण गेलं त्याच्याजवळचं जे आंबाव गाव आहे, या आंबाव गावामध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे तो HOD आहे आता. बरं, अरे वा. कशामुळे झालं हे एकट्याला त्याला झाला अशातला भाग नाही आहे. ह्या पद्धतीचं ज्या मुलांना अडचण आली होती त्या सगळ्या विद्यार्थ्यांची अडचण त्याच्यामुळे निवारण झालं की असं झालं असेल तर काय करायचं. समस्येला वाचा फोडली गेली. हां ह्या एखाद्या अशा गोष्टीच्या मुळाशी जाणं हे मला आवडतं. सर, नाशिक इथे तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमासाठी 8 वर्ष तुम्ही अध्यापन केलं आणि मुक्त विद्यापीठाच्या रत्नागिरी अभ्यास केंद्राचे सुद्धा तुम्ही 4 वर्ष संयोजक होता. तर तिथला काय अनुभव आहे? पदवी मिळण्यासाठी किंवा पदविका मिळण्यासाठी म्हणून प्रवेश घेणारे खूप लोक त्याच्यामध्ये असतात. ही वाईट गोष्ट आहे. चांगली गोष्ट सांगतो आता मी. होतं असं की अनेक लोकांना पत्रकारितेबद्दल कुतूहल असतं कारण त्याला असा ग्लॅमरस असा एक विषय वाटतो तो की माईक घेऊन लोक याच्यामागे जातात, मोठमोठ्या नेत्यांच्याकडे जाता येतं आपल्याला, आपण तिथे भेटू शकतो, त्यांना बोलू शकतो, त्यांच्याशी त्यांची सर्वसामान्य माणसं जिथे पोचू शकत नाहीत तिथे पत्रकार पटकन पोचतो. मग हे
आपण करू शकतो का असं अनेक लोकांना वाटत असतं. आणि ते मुक्त विद्यापीठ असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रवेश कुणालाही घेता येऊ शकतो. किमान 12वी झालेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला तिथे प्रवेश घेता येऊ शकतो. त्यामुळे झालं असं की त्याच्यामध्ये वेगवेगळं शिक्षण म्हणजे काही ॲडव्होकेटही त्याच्यामध्ये होते, बरं. काही शिक्षक होते, असे लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये प्रवेश घेतला होता. त्याचा परिणाम चांगला असा झाला की आपल्याला पद्धतशीर काहीतरी शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून, आणि पत्रकारितेची बेसिक काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कळल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून तिथे विद्यार्थी येतात. आणि त्यांना अत्यंत उत्तम म्हणजे समाधानकारक अशा तऱ्हेचा तो अभ्यासक्रम आहे. ज्याला पत्रकारिता म्हणजे काय हे अजिबात माहिती नाही, तो अगदी वर्षभराचा हा कोर्स केल्यानंतर सुद्धा त्याला बऱ्यापैकी त्यातली माहिती होते. निदान लेखन काय करावं, कसं करावं हे त्याला समजतं. समस्या एखादी आपल्याला माहिती असते, पण ती समस्या त्याच्याबद्दल कुणाला जबाबदार धरलं पाहिजे किंवा त्याच्या मुळापर्यंत पोचायचं कसं पोचायचं हे त्याला अभ्यास कसा करायचा त्या घटनेचा, असं जे आहे ते त्याच्यातून कळतं. आणि हे खूप लोकांना त्याचा फायदा झाला. आणि त्यातली एक विद्यार्थिनी तर आता काउन्सिलिंगचं काम करते. असे अनेक विद्यार्थी आहेत तिथनं बाहेर पडले आणि चांगलं लेखन करायला लागले. सगळ्यांनाच काय पत्रकार होता येत असं नाही, किंवा मुळात ते पत्रकार ही त्यांनी कुतूहल म्हणून ते केलेलं असतं कोर्स. मुळात कुठल्या ना कुठल्या तरी व्यवसायामध्ये ते होते असेही लोक आहेत. निव्वळ पत्रकारितेसाठी आलेली खूप कमी लोक होते. म्हणजे पत्रकारिता हेच उद्दिष्ट ठेवून आपल्याला पुढे काहीतरी करायचं आहे, हेच आपल्याला करिअर करायचं आहे म्हणून येणारे विद्यार्थी त्याच्यामध्ये तसे थोडे असतात मुक्त विद्यापीठ असल्यामुळे. वास्तविक हे कोणालाही सहजपणे शिक्षण घेता यावं, ज्यांचं शिक्षण अर्धवट आणि अपुरं राहिलेलं आहे त्यांना खूप असे तो चांगलं व्यासपीठ आहे. ते व्यासपीठ म्हणण्यापेक्षा चांगलं एक ठिकाण आहे, खूप चांगली सोय आहे. आणि त्याच्यामधले कोर्स खूप चांगला होता तो. सर, तुम्हाला अष्टगंध पुरस्कार, दर्पण पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती विशेष पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे. तसंच आकाशवाणीच्या पश्चिम भारताचा सर्वोत्कृष्ट संवाददाता पुरस्कारही मिळाला आहे. आणि ज्याला पत्रकारितेमध्ये मानाचा असा जो म्हटला जातो तो म्हणजे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा सर्वोच्च असा मानाचा बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार 2020मध्ये तुम्हाला मिळाला आहे. तर हे असे सगळे पुरस्कार जेव्हा मिळतात तेव्हा काय भावना येते तुमच्या मनामध्ये? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा नवीन पुरस्कार मिळतो ना, तेव्हा आपल्यात अजून काहीतरी कमी आहे अशी जाणीव मला त्याच्यामध्ये होते. अगदी कारण काय असतं की पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा आपलं कुठे काय नाव झालेलं असतं, कुठे माहिती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली असते. बऱ्याच वेळेला कुठे आता आकाशवाणीसारख्या ठिकाणी आकाशवाणीचं काम करणं हे खूप मला म्हणजे अतिशय आनंदाचं आणि खूप वेगळं, कारण कमी शब्दामध्ये पत्रकारिता कशी करायची हे म्हणजे आकाशवाणी सगळ्यात महत्त्वाचं माध्यम. आणि मी अनेक वेळेला लाईव्हसुद्धा बातम्या त्यातल्या दिलेल्या आहेत. म्हणजे बातम्या सुरू असतात त्याच वेळेला माईक आपल्याकडे येतो आणि नेमकं त्यावेळेला आपल्याला सांगायचं, बातम्या तिकडे सुरूच असतात आणि त्या क्षणाला नेमक्या शब्दामध्ये कुठेही न गोंधळता आपल्याला ते वार्तांकन करायचं असतं. हा खूप वेगळा अनुभव असतो. तर हे असं पुरस्कार मिळाल्यामुळे काय होतं की ह्या भागाबद्दल मिळाला ठीक आहे, पण आपल्याला अजून काहीतरी करायला हवं आहे, तुम्ही पुढे जा, अजून काहीतरी करत राहा, अशा एक प्रकारचा संदेश या पुरस्कारामधनं मिळत असतो. कारण पत्रकारिता हा विषय असा आहे की तो कधी संपत नसतो. इतर सगळ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये निवृत्ती घेता येते, पण पत्रकारिता हा विषय असा आहे की त्याच्यामध्ये तशी निवृत्ती नाही घेता येत, कारण तो मनाने त्याच्या सातत्याने विचार करणारा असा एक विषय आहे. काहीतरी घडत असतं. मग आपल्याला हे केलं पाहिजे, आपल्याला ते केलं पाहिजे, आपल्याला ते केलं पाहिजे, आपल्याला असं ते कुतूहल वाढत जातं. आणि कुतूहल वाढत जातं, आपण काम करत राहतो आणि मग ते काम करत राहिल्यामुळे पुरस्कार मिळतो. असं ती सगळी साखळी आहे. पण आणखीन समाजाचं खरोखरीच काहीतरी देणं लागतो, यासाठी आपल्याला काहीतरी करत राहायला पाहिजे याची जाणीव या पुरस्कारांच्या मध्ये मिळते. खरंय. आता अगदी निरोप घेण्यापूर्वी एक तुम्हाला विचारते की पत्रकार बनण्यामुळे तुमच्या जगण्यामध्ये काय बदल झाला किंवा काय वेगळा दृष्टिकोन तुम्हाला आयुष्याकडे बघण्याचा मिळाला? कसं झालंय, अगदी महाविद्यालयीन काळापासूनच मी पत्रकारितेमध्ये असल्यामुळे मला दृष्टिकोन जो होता तो मुळे पत्रकारिता असंच झालेलं आहे. त्याच्यामुळे पत्रकारितेत आल्यामुळे वेगळं काय घडलं आहे असं मला वाटत नाही आहे. पण दुसरी गोष्ट आहे की कंटाळा आला असं कधीच होत नाही. शारीरिक थकवा हा एक भाग जर वगळला तर सतत काहीतरी नवीन, सतत काहीतरी वेगळं हवं असतं. नाविन्य जे असतं ना त्याची ओढ निर्माण झालेली असते, ती वाटत राहते. आणि हाच जगण्याचा दृष्टिकोन आहे खरं म्हणजे, की वयाने त्याच्यावरती आपल्या मनावरती असं काय वाटून चालणार नाही आहे.
एक व्यक्ती आहे ती जन्माला आलेली आहे तर ती मरणार वाढतच त्याचं राहतं. वय पण वाढतच मन राहणार आहे. कायम तरुण राहतं. मन कायम तरुण राहिलं पाहिजे आणि पत्रकारितेमध्ये ते नक्की राहतं असं मला वाटतं. सर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगले अनुभव आणि एकूणच पत्रकारिता कशी असावी याबाबत खूप चांगले गप्पा आपण मारल्यात, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. कार्यक्रमाची वेळ संपत येते. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. इंद्रधनुष्य